नमस्कार. बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतून. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 138व्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर आमदार खलिपे या कणकवलीच्या सुकन्या आहेत, मूळच्या काजी, जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली काल 28 डिसेंबरला एक सन्मान सोहळा आयोजित केला गेला. राजकीय व सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी संस्थापित केलेल्या विविध मंडळांनी हा सोहळा आयोजित केला होता. कणकवलीच्या अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे कणकवली तालुका उपाध्यक्ष प्रदीप कुमार जाधव यांना समाज बांधव CR चव्हाण यांच्या हस्ते भाऊ डगरे, निलेश मारणकर, आनंद विठोबा नाईक यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तर काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सुनील काणेकर यांना ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या हस्ते व प्रभाकर कदम, बाबूराव घाडीगावकर यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. तसेच सन्मान मूर्तींना आपापल्या विभागात पक्षाचे कार्य वाढवण्यासाठी नवीन ऊर्जा मिळावी आणि पक्ष जोमाने वाढवावा. निलेश मारणकरचे तालुका CR चव्हाण राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी 40 वर्ष पक्षाची सुरुवात केलेली आहे. माझी सरकार सन्मान केलेला आहे त्यांच्या पुढच्या वाटचाली घेईल आणि त्यांचा अपेक्षित सन्मान होईल. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सन्मानित केल्याबद्दल आम्ही पेडणेकर यांचे आभारी आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शहराध्यक्ष अजय मोरिये, सरचिटणीस राजू वर्णे व सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्रमंडळ, व्यापारी मित्रमंडळ व शालेय मित्रमंडळ तसेच ओम नमो भगवते भालचंद्राय या सर्व मित्रमंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.